उपासना कार्यक्रमाच्या आणखी एका भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या मागील भागात आपण पाहिले की मानवी जीवनात पापाचा प्रवेश कसा झाला. सैतानाने सर्पाच्या माध्यमातून काम करत देवाने सांगितलेल्या गोष्टींबद्दल हवेच्या मनात चातुरीने शंका निर्माण केली आणि तिलाच प्रथम लक्ष केले. देवाच्या वचनाचा विपर्यास करून या शत्रूने देवाच्या प्रेमाला, त्याच्या चांगुलपणाला आणि त्याच्या पवित्रतेला आव्हान दिले. आम्ही पाहिले की पाप मानवी जीवनात शिरले, ज्यामुळे अपराधीपणा, लाज आणि आत्मिक दुभंगता आली. आजच्या भागात आपण स्त्री पुरुषाने केलेल्या पहिल्या पापाच्या परिणामांचा शोध घेऊ आणि देवाने लगेचच आपल्या तारणाची योजना कशी सुरू केली हे पाहू. चला तर मग आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आज आपण उत्पत्ती अध्याय 3 आणि त्यातील 7 ते 24 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. आता आपण वाचूया उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. त्या उभयतांचे डोळे उघडले. हा संदर्भ त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीविषयीचा आहे. पतनापूर्वी मनुष्याकडे सत्सद विवेक बुद्धी नव्हती, म्हणजेच त्यांना बऱ्या वाईटाचा भेद करण्याची बुद्धी नव्हती. ते निर्दोष होते. निर्दोष म्हणजे वाईटाचे अज्ञान. मनुष्याने सत्सद विवेक बुद्धीला तयार केले नाही. ही सत्सद विवेक बुद्धी आपल्यापैकी प्रत्येकाच्या आत एक आरोप करणारी आहे. जेव्हा आपण एखादी चूक करतो तेव्हा ती आतून तुम्हाला त्याविषयी सूचित करते. एका सुप्रसिद्ध ख्रिस्ती मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे की अपराधीपणाची भावना माणसाच्या उजव्या हाताइतकीच त्याच्यात असते, जणू काही त्याच्या शरीराचा अविभाज्य अंग. माणूस मानसिकदृष्ट्या त्या अपराधीपणाच्या न्यूनगंडातून मुक्त होऊ शकत नाही. पुढं असं म्हटलेलं आहे की आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. कदाचित तुमच्या लक्षात आले असेल की अंजिराचे झाड या एकमेव झाडाचा येथे खास उल्लेख आहे. या अंजिराच्या पानांनी त्यांचे शरीर लपवले होते, पण प्रत्यक्षात झाकले नव्हते. आदाम आणि हव्वेने पाप कबूल केले नाही. त्यांनी फक्त त्यांचे पाप लपवण्याचा प्रयत्न केला. आपल्या हरवलेल्या स्थितीचा स्वीकार करण्यास त्यांची तयारी नव्हती. मनुष्याची धर्मातील आजची स्थिती ही अशीच आहे. तो विधी करतो, सत्कर्म करतो, तो चर्चमध्ये सहभागी होतो आणि तो खूप धार्मिक बनतो. ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाला शाप दिला हे तुमच्या लक्षात आले आहे का? ते खूपच मनोवेधक आहे. आणि त्यानंतर त्याने धर्माचा निषेध केला. त्याने आपल्या संपूर्ण अस्तित्वाने त्याचा निषेध केला, कारण धर्म केवळ पापांवर पांघरून घालतो. या प्रलोभनात सैतान मनुष्याचा आत्मा आणि देवाच्या मध्ये येऊ इच्छित होता. दुसऱ्या शब्दात तो मनुष्याला देवापासून दूर करू इच्छित होता. त्याला आपल्या बाजूने वळवून घ्यायचे होते आणि त्याचा देव बनू इच्छित होता. त्या दिवशी शारीरिक वासनांची प्रलोभने मानवाला आकर्षित करू शकली नसती. त्याला चोरी करण्याचा, खोटे बोलण्याचा किंवा लोभ करण्याचा मोह झाला नाही. त्याला फक्त देवावर शंका घेण्याचा मोह झाला. प्रियानो, त्या श्रीमंत तरुणाची गोष्ट आठवा. त्या श्रीमंत तरुणाची काय समस्या होती? त्याने देवावर विश्वास ठेवला नव्हता काय? निधनाच्या दृष्टांतामध्ये निधन म्हणजे देवावर विश्वास न ठेवणारे लोक. सैतानाची पद्धत लक्षात घ्या. प्रथम हव्वेने पाहिले की फळ अन्नासाठी चांगले आहे. दुसरे, ते डोळ्यांना आनंददायी होते. आणि तिसरे, ते एखाद्याला शहाणे करण्यासाठी इष्ट होते.
सैतान बाहेरून आतमध्ये कशाच्याही शिवाय आतपर्यंत काम करतो. परंतु दुसरीकडे देव माणसाच्या हृदयापासून सुरुवात करतो. धर्म ही बाह्य स्वरूपी गोष्ट आहे, परंतु देव धर्मापासून सुरुवात करत नाही. येथे फरक असा आहे की ख्रिस्ती धर्म हा धर्म नाही. ख्रिस्तीत्व म्हणजे ख्रिस्त. धर्म बरेच आहेत, परंतु प्रभू येशू थेट उगमस्थानाकडे गेला जेव्हा त्याने म्हटले, तुम्हाला नव्याने जन्म घ्यावा लागेल. परुषी जे बाहेरून खूप धार्मिक होते त्यांना ख्रिस्त म्हणाला. मत्तेकृषी वर्तमान 23वा अध्याय आणि 26 आणि 27 या वचनांमध्ये, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. एदेन बागेमध्ये आम्ही पाहतो की आदाम आणि हव्वा यांनी त्यांचे पाप कबूल करण्याऐवजी अंजिराचे पाने एकत्र शिवून झाकली. मी तुम्हाला सांगतो की अंजिराच्या पानांमध्ये खरोखरच कोणतीही नवीन शैली नाही. लोक अजूनही चर्चमध्ये जातात आणि त्यांच्या अंतःकरणातील पाप कबूल करण्याऐवजी धार्मिक विधी आणि सत्कर्मे करतात. आपण वाचूया पुढची 2 वचने. उत्पत्ती 3रा अध्याय 8 आणि 9 ही वचने. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? प्रियांनो, धर्म आम्हाला देवापासून वेगळे करतो. या ठिकाणी आपण पाहतो की आदाम हरवला आहे. पहा, आदाम हरवला आहे आणि मनुष्य देवाला शोधत नाही, तर देव त्याला शोधत आहे. आता आपण उत्पत्ती 3रा अध्याय 10 ते 12 ही वचने वाचूया. तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. या ठिकाणी लक्षात घ्या की आदामाने यात कोणताही कबुली जबाब दिला नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने स्त्रीला दोष दिला, किंवा आपण सामान्य बोलीभाषेत म्हणतो तसे त्याने दुसऱ्यावर दोष ढकलला, परंतु त्याने आपल्या पापाची कबुली दिली नाही. वाचूया आपण पुढचं वचन. 3रा अध्याय आणि 13वं वचन. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. येथे पण आपण पाहतो की दोष दुसऱ्यावर ढकलण्यात आला. प्रियानो, आता आपण पुढील मुद्दा हाताळणार आहोत आणि तो आहे भविष्यासाठी देवाची योजना. हा मनुष्य देवाने निर्माण केलेला प्राणी आता देवापासून दूर गेला आहे आणि आता वेळ आली आहे की देवाने या गोष्टी हाताळाव्या आणि त्याचा न्याय करावा. वाचूया आपण 3रा अध्याय आणि 14वं वचन. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आज आपण सर्प म्हणून ज्या सरपटणाऱ्या प्राण्याचा विचार करतो तो हा सर्प नक्कीच नाही. सुरुवातीला तो वेगळा होता आणि आता देवाकडून त्याच्यावर हा न्याय घोषित करण्यात आला आहे. देव सैतानावर एक न्यायदंड घोषित करतो ज्याचा मानवावर प्रचंड परिणाम होतो. मी तुम्हाला पुढील वचन लक्षात ठेवण्याचा आग्रह करेन, कारण हे वचन तुम्हाला नक्कीच माहीत असले पाहिजे. हे वचन म्हणजे मशिहा तारणारा जगात येण्याची पहिली भविष्यवाणी आहे. वाचूया आपण वचन. उत्पत्ती 3रा अध्याय आणि त्याचं 15वं वचन. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. ती तुझे डोके फोडेल व तू तिची टाच फोडशील. आणि तू म्हणजे सैतान व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. ती म्हणजेच ख्रिस्त तुझे डोके फोडेल व तू तिची टाच फोडशील. हे एक जबरदस्त विधान आहे. यामध्ये सर्वात प्रमुख विचार हा येणारा अंतिम विजय नाही, तर
दीर्घकाळ चालणारा संघर्ष आहे. वचन हे सत्य प्रकट करते की आता चांगल्या आणि वाईटामध्ये दीर्घकाळ संघर्ष होणार आहे. शास्त्रवचनांच्या उर्वरित भागात तुम्हाला हेच आढळेल. प्रभू येशूने त्याच्या काळात या संघर्षाबद्दल हे विधान केले होते आणि आम्ही पाहतो की योहान कृष्य वर्तमान 8 अध्याय 44 या वचनामध्ये की तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. सैतान हा दुष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या मुलांमध्ये आणि सैतानाच्या मुलांमध्ये फरक केला. या संघर्षाचा उल्लेख आम्हाला योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 10 या वचनामध्ये दिसते. वचन म्हणते, यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. अशा प्रकारे आपण आपल्या समोर हे तथ्य आणले आहे की येथे एक झगडा आहे, येथे एक संघर्ष आहे आणि येथे जगात 2 बीज आहेत. अंतिम विजय होईल, परंतु दीर्घकाळ चालणारा संघर्ष लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक माणसाला मोह किंवा प्रलोभनाचा सामना करावा लागतो आणि त्याची लढाई जिंकावी लागते. ख्रिस्त येण्यापूर्वी विजय विश्वासाच्या आज्ञाधारकतेद्वारे होता. ख्रिस्त आल्यानंतर आपण विश्वासाद्वारे ख्रिस्ताशी स्वतःची ओळख करून दिली पाहिजे. आता सांगा की तारण मिळवण्याचा अर्थ काय असेल? याचा अर्थ म्हणजे ख्रिस्तामध्ये असणे. मानव हा देवाच्या निर्मितीच्या 3 प्रकारांपैकी एक होता: देवदूत, मानव आणि प्राणी. प्राण्यांना कोणताही पर्याय देण्यात आला नव्हता, परंतु मानव आणि देवदूतांना पर्याय देण्यात आला होता. येथे जर तुम्हाला हवे असेल तर मानवाची निवड आहे. त्याने एक निर्णय घेतला आहे आणि त्याने घेतलेल्या निर्णयासाठी तो जबाबदार आहे. लक्षात घ्या की येथे तिची संतती म्हणजे बीज असे लिहिले आहे. येथे मनुष्याचे किंवा माणसाचे बीज म्हटलेले नाही. येथे किमान ख्रिस्ताच्या कुमारीपासूनच्या जन्माबद्दल सुचविण्यात आले आहे. जेव्हा देव त्या बागेत मनुष्याला शोधत गेला तेव्हा त्याने म्हटले, तू कोठे आहेस? कोणताही धर्म मनुष्याने केलेल्या देवाचा शोध याची कहाणी सांगतो. प्रियांनो, देव मात्र असे सांगत नाही. चला ते जसे आहे तसे सांगूया. तारण म्हणजे देवाने केलेला मनुष्याचा शोध. मनुष्य त्याच्यापासून पळून गेला आणि देवाने त्याला हाक मारली, तू कुठे आहेस? डॉक्टर W.H. ग्रिफिथ थॉमस यांच्या जेनेसिस अ डिवोशनल कॉमेंट्री या पुस्तकात असे म्हणतात की ही दैवी न्यायाची हाक आहे, जी पापाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ही दैवी दुःखाची हाक आहे, जी पापी व्यक्तीसाठी शोक करते. ही दैवी प्रेमाची हाक आहे, जी पापापासून मुक्ती देते. प्रियांनो, आपल्या समोर असलेल्या या वचनात तारणहाराच्या आगमनाचे अभिवचन आहे. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये देवाने मानवाचा शोध घेतल्याचे चित्रण केलेले आहे. पौलाने रोमकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 11 या वचनात लिहिले आहे की देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. प्रभू येशूने योहान शुभवर्तमान 15 अध्याय आणि 16 या वचनात म्हटले, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. आणि आपण योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि 19 या वचनाप्रमाणे म्हणू शकतो, पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. देव माणसाला शोधतो आणि तो माणसाला तारण देतो, परंतु त्यासाठी एक दीर्घ संघर्ष करावा लागणार आहे. आता आपण उत्पत्ती याचा 3 अध्याय आणि त्याचं 16 हे वचन वाचणार आहे. उत्पत्ती 3 अध्याय वचन 16. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करेन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल. स्त्रीवर आलेला हा न्याय आहे. ती दुःखाशिवाय जगात मूल जन्माला घालू शकत नाही.
प्रियांनो, ही गोष्ट विलक्षण आहे की ज्या गोष्टीमुळे जीवनात आनंद येतो व मानवी कुटुंब पुढे चालू राहते, ती गोष्ट म्हणजे संतान दुःखाद्वारे या जगात येते. वाचूया पुढची 2 वचने. 3 अध्याय 17 ते 19 वचने. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निडळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. हा मनुष्यावरचा न्याय आहे. आता मनुष्यावर मृत्यू होतो. मृत्यू म्हणजे काय? शारीरिक मृत्यू म्हणजे व्यक्तीचे आत्म्याचे शरीरापासून वेगळे होणे. उपदेशक याचा 12वा अध्याय 7 या वचनात उपदेशक म्हणतो, तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. मनुष्याला शेवटी देवालाच उत्तर द्यावे लागेल. तो वाचला किंवा हरवला, त्याला देवाला उत्तर द्यावेच लागेल. पण आदाम ज्या दिवशी त्याने ते फळ खाल्ले, त्याच दिवशी तो शारीरिकरित्या मेला नाही. तो 900 वर्षांहून अधिक काळ होईपर्यंत मेला नाही. संपूर्ण मुद्दा फक्त असा आहे, तो आज्ञाभंग केल्याच्या क्षणी आध्यात्मिकरित्या मरण पावला. तो देवापासून वेगळा झाला. मृत्यू म्हणजे वेगळे होणे. जेव्हा पौलाने इफिसकरांना लिहिले की ते अपराधांनी आणि पापांनी मेले आहेत, तेव्हा त्याचा अर्थ असा नव्हता की ते शारीरिकरित्या मेले आहेत, तर ते आध्यात्मिकरित्या मेले आहेत. देवापासून वेगळे झाले आहेत. उधळ्या पुत्राच्या अद्भुत दाखल्यात आपल्या प्रभूने वडिलांपासून पळून गेलेल्या या मुलाबद्दल सांगितले. जेव्हा तो परतला तेव्हा वडिलांनी मोठ्या मुलाला म्हटले, लूक वर्तमान याचा 15वा अध्याय 24 वचन, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. या ठिकाणी म्हटले आहे, तो मेला होता. होय प्रियानं, तो मेला होता. शारीरिक दृष्ट्या नाही, पण तो पित्यापासून वेगळा झाला होता. पित्यापासून वेगळा होण्याचा अर्थ फक्त एवढाच आहे, म्हणजे मृत्यू. प्रभू येशू योहान वर्तमान 11वा अध्याय 25 या वचनामध्ये मार्थाला म्हणाला, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. पुन्हा मेलेला म्हणजे आध्यात्मिकरित्या मृत्यू, म्हणजेच देवापासून वेगळे होणे. मनुष्याने ते फळ खाताच तो आध्यात्मिकरित्या मेला. म्हणूनच तो देवापासून पळून गेला. म्हणूनच त्याने आच्छादनासाठी अंजिराची पाने शिवली. आता आपण पुढील मुद्द्याकडे वळत आहोत, मुक्तीच्या सिद्धांताची मांडणी. आपण वाचूया उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि त्याचं 20वा वचन. आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. प्रियांनो, याचा अर्थ असा नाही की काईन आणि हबेलचा जन्म एदेन बागेत झाला होता, परंतु हे निश्चित आहे की त्यांचा जन्म आदाम आणि हव्वेच्या पतनानंतर झाला होता. उत्पत्ती 3रा अध्याय आणि 21 वचन आपण पाहूया. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यास घातली. पहा प्रियांनो, प्राण्यांचे कातडे मिळवण्यासाठीही प्रथम प्राण्यांना मारावे लागते. माझा असा विश्वास आहे की अर्पणाचा हाच उगम आहे आणि देवाने मानवाला हे स्पष्ट केले आहे. देवाने त्यांच्या अंजिराच्या पानांना नाकारले, परंतु त्यांच्यासाठी कातड्याचे वस्त्र बनवले. आणि जेव्हा आदाम आणि हव्वेने एदेन बाग सोडली, तेव्हा त्यांनी रक्ताळलेल्या बलिदानाकडे पाहिले. जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले, तेव्हा त्यांना पवित्र स्थानात मोशेला दयासनावर काय ठेवायला सांगितले होते ते दिसले. तेथे असलेल्या रक्ताकडे पाहणारे 2 करूब, आणि तोच देवाकडे जाण्याचा मार्ग होता. अंजिराच्या पानांवरून आणि देवाने त्यांना कातडीचे वस्त्र परिधान करण्यासाठी दिले, यावरून आपल्याला 4 मोठे धडे मिळतात. पहिला, देवाकडे पोहोचण्याकरिता माणसाला पुरेसे वस्त्र असायला हवे. म्हणजेच तुमच्या सत्कृत्यांच्या द्वारे तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. तुम्ही जसे आहात तसे, म्हणजे पापी म्हणूनच देवाकडे यायला हवे.
दुसरा धडा, अंजिराचे पाने स्वीकृत नाहीत. त्याची वस्त्रे मानवाने हाताने बनवली आहेत. देव घरगुती कपडे घेत नाही. तिसरा धडा, देवाने वस्त्राची तरतूद करायला हवी. चौथा धडा, देवाने दिलेले वस्त्र म्हणजे नीतिमत्व हे फक्त प्रभू येशूच्या मृत्यूद्वारेच मिळते. मनुष्याला स्वतःच्या आणि देवाच्या क्रोधामध्ये पर्याय असणे आवश्यक आहे. आजच्या काळातही मानवाने हे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. जगातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे देवासमोर मानवाने त्याचे योग्य स्थान घेणे. प्रियांनो, आपल्याला तारण तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही आणि मी देवासमोर पापी म्हणून योग्य स्थान घेतो. आता आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 22 आणि 23 ही वचने वाचणार आहोत. उत्पत्ती 3रा अध्याय 22 आणि 23 वचने. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या एका समान झाला आहे. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील. यास्तव ज्या जमिनीतून त्यास उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लावले. मी एवढेच म्हणू शकेन की देवाचे आभार यासाठी की त्याने मनुष्याला कायमचे पापात जगू दिले नाही आणि देव आपल्याला ते करू देणार नाही. ही खरोखरच एक आशीर्वादाची गोष्ट आहे. आता आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 24वे वचन पाहणार आहोत. देवाने मनुष्यास बाहेर घालविले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. याचा अर्थ असा नाही की देवाने रस्त्यावर अडथळा निर्माण केला. याचा अर्थ असा आहे की मानवाला देवाकडे येण्यासाठी जीवनाचा मार्ग खुला ठेवण्यात आला होता. पण आता तो मार्ग जीवनाच्या झाडाद्वारे नाही, तारण हे बलिदानाद्वारेच मिळाले पाहिजे. आणि जेव्हा मनुष्याने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला बलिदानाचे रक्त दिसले. प्रियांनो, या ठिकाणी आपण थांबत आहोत. देव करो आणि हे अध्ययन आम्हा सर्वांस आशीर्वादाचे ठरो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आम्ही पापामध्ये राहावं ही तुझी इच्छा नव्हती. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त जो तुझा एकुलता एक पुत्र, याची योजना तू आम्हा सर्वांच्या पापासाठी केलीस. त्याचं बलिदान, त्याचं अर्पण करणं, या सर्व गोष्टींच्या द्वारे तू आम्हाला एक नवीन मार्ग दिलास तारणाचा. होय प्रभूजी, आम्ही पापापासून दूर राहावं. आम्ही तुझ्यापासून दूर नव्हे तर पापापासून दूर राहावं. होय परमेश्वर, ही तुझी इच्छा होती. आणि म्हणूनच आम्ही पाहिलं की आदाम आणि हवा यांना कशा रीतीनं प्रभूजी तू मार्गदर्शन केलंस. होय प्रभूजी, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करतो. तुझी कृपा आमच्याबरोबर असू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. देण्यासाठी
आजच्या भागातून आपण शिकलो की मानवजातीचे पतन उघडलेल्या डोळ्यांनी, जागृत झालेल्या सदसद विवेक बुद्धीने आणि अपुऱ्या अंजिराच्या पानांनी पाप झाकण्याचा हताश प्रयत्नाने सुरू झाले. आदाम आणि हवेचे बाह्य आवरण हे प्रतीक आहे की लोक अजूनही खरी कबुली देण्याऐवजी धर्म, विधी आणि चांगल्या कामांद्वारे अपराध भावना लपवण्याचा प्रयत्न करतात. सैतानाचा मोह बाहेरून आतल्या दिशेने काम करत होता, जो दृष्टी, इच्छा आणि अभिमानाला आवाहन करत होता. परंतु देव मात्र नेहमी हृदयापासून सुरुवात करतो. पाप शिरल्यानंतरही देवाने मनुष्याचा शोध घेतला आणि विचारले, तू कुठे आहेस? हे दर्शवते की तारण ही मानवाची देवासाठीची नव्हे, तर देवाची मानवासाठीची शोधयात्रा आहे. पापाच्या प्रवेशामुळे देवाचा न्यायदंड आला, तरीही ख्रिस्ताच्या पहिल्या भविष्यवाणीच्या रूपात आशेचा किरण दिसला. देवाने स्वतःच बलिदानाद्वारे एकमेव स्वीकारण्याजोगे आवरण पुरवले, जे केवळ ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या तारणाकडे निर्देश करते. आपण पुढील भागामध्ये आपला हा प्रवास सुरू ठेवू. तोपर्यंत आशीर्वादित राहा. दररोज बायबल वाचा आणि प्रार्थनेत त्याची कृपा मागा. सध्या तरी निरोप घेऊ. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. मोह समोर असताना त्याला बळी न पडणे याला नीतिमत्ता म्हणतात. आजचा प्रश्न, शेळोप्याच्या वारा सुटला असताना बागेतील झाडांमध्ये कोण लपून बसले होते? ए. आदाम, बी. सर्प, सी. हव्वा, डी. आदाम आणि हव्वा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.